नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला टाईम ऑफ युअर लाईफच्या कॉर्ड शिकवणार आहे. तर पहिले काय करा, तुम्ही रेग्युलर जी कॉर्ड पकडा आणि त्याच्याबरोबर एक एक्स्ट्रा फिंगर 5th स्ट्रिंगवर 3rd फ्रेटवर ठेवा अशी. सो ही तुमची पहिली कॉर्ड असेल जी. नंतर मग फक्त ही 2 बोटं ती खाली घ्यायची. सी कॉर्डसारखं वाजतं आणि शेवटी फक्त हे बोट इथे डी सारखं ठेवायचं. सो बेसिकली जी, सी आणि डी या कॉर्ड आपल्याला वाजवायचे आहेत. सो आता आपण बघूया लाईन बाय लाईन. पहिली लाईन आहे अनदर टर्निंग पॉईंट द फोक स्टक अप इन द रोड. सो त्याच्यासाठी काय करायचं, जीपासून सुरुवात करायचं. जी, सी, डी आणि पॅटर्न साधारण असा घेऊ शकता तुम्ही. डाऊन डाऊन अप डाऊन अप. ठीक आहे, डाऊन डाऊन अप डाऊन अप. आणि एक एक लाईन बाय लाईन तुम्हाला कॉर्ड सांगत जातो. पहिले जी, सी, डी, जी हे कॉम्बिनेशन पहिल्या लाईनला. दुसऱ्या लाईनला टाईम ग्रॅब्स यू बाय द रिस्ट डायरेक्ट्स यू वेअर टू गो. ह्याला पण सेम जी, सी, डी, जी. तर या पहिल्या 2 लाईन आपण वाजवून बघूया. सो या जी, सी, डी वर तुमच्या पहिल्या 2 लाईन होतात. आणि मग पुढची लाईन सो मेक द बेस्ट, ई मायनरने सुरू करायची. सो मेक द बेस्ट ऑफ दिस टेस्टसाठी सी वापरायची. सो मेक द बेस्ट ऑफ दिस टेस्ट अँड डोंट. मग जी, आस्क व्हाय. लास्टला डी. सो ई मायनर, सी, जी, डी. मग पुन्हा रिपीट होतं. इट्स नॉट अ क्वेश्चन बट द लेसन लर्न्ड इन टाइम. सो लास्टला मग इट्स समथिंग ऑन ई मायनर, जी, प्रेडिक्टेबल. पुन्हा ई मायनर, बट इन द एंड इट्स राईट. आणि मग लास्टला ई मायनर, आय होप यू हॅव. मग डी, द टाइम ऑफ युअर. आणि मग पुन्हा तीच जी ओरिजिनली वापरलेली लाईफ. आता मी तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स वाजवून दाखवतो. Another turning point, the folks stuck up in the road. Time grabs you by the wrist, directs you where to go. So make the best of this test and don't ask why. It's not the question but the lesson learned in time. It's something unpredictable. In the end it's right. I hope you have the time of your life. So take the photographs and still frames in your mind. Hang it them on the shelf with good health and good time. Tattoos of memories and dead skin on the drive. For what is worth, it was worth all the while. It's something unpredictable. In the end it's right. I hope you have the time of your life. सो दुसरं कडवं एक्झॅक्टली पहिल्यासारखंच आहे. म्हणजे यू स्टार्ट विथ जी, सी, डी, जी आणि मग पुन्हा जी, सी, डी, जी. देन यू गो फॉर ई मायनर, सी,
जी डी दोनदा, ई मायनर सी जी डी आणि मग फायनली ई मायनर जी, ई मायनर जी, ई मायनर डी आणि जी. आता याचंच एक हिंदी व्हर्जन पण मी बनवलं आहे, म्हणजे ओरिजिनलच आहे पण एक्झॅक्टली सेम कॉर्डवर. सो ते पण आपण ऐकूया कसं वाजवायचं. जाना मैं तेरा आशिक ये पता है मुझे, तेरी यादों के साए क्यों सताए मुझे, छोड़ा जो यूं मुझे हुई ऐसी क्या जो खता, ढूंढूं अब रात दिन ना घर मिले ना पता, ये दिल न माने ओ हंसी सुनी पड़ी जिंदगी, आशा करूँ तू आएगी कभी, ये दिल न माने ओ हंसी सुनी पड़ी जिंदगी, आशा करूँ तू आएगी कभी. सो याच्यासाठी कॉर्ड सिक्वेन्स तोच आहे. स्टार्ट विथ सी, जाना मैं तेरा आशिक, मग सी, ये पता है लास्टला डी, तुझे पुन्हा जी, तेरी यादों के साए सी क्यों सताए डी मुझे, मग ई मायनर, छोड़ा जो सी यूं मुझे, पुन्हा जी, हुई ऐसी क्या जो आणि डी खता, मग पुन्हा ई मायनर, ढूंढू अब सी रात दिन, मग जी, ना घर मिले लास्टला डी, ना पता आणि मग पुन्हा ई मायनर, ये दिल न माने ओ हसी, ई मायनर जी, सुनी पडी जिंदगी आणि मग ई मायनर, आशा करू डी, तू आएगी कभी. सो हे होतं फुल ट्युटोरियल टाईम ऑफ युअर लाईफचं. आय होप तुम्हाला आवडलं असेल अँड वी विल मीट इन द नेक्स्ट ट्युटोरियल. थँक्यू.